मनाची अंतरे प्रेमाला प्रेमाने पाहू चला. मनाशी बोलते जगाला जोडते प्रेमाने जागते प्रेम नवे. प्रेमाच्या गुपित नात्याचे गुपित प्रेमाला ठाऊक प्रेम हवे. प्रेमाच्या देशात प्रेमाच्या भाषेत प्रेमाच्या सुरात बोलू चला. हा म्हटलं घर बघावं. आर्किटेक्चर वर खूप खर्च केलायसा तू. अरे घर विकायचंच होतं मग एवढा खर्च कशाला करायचा. केवढा मोठा झालायस हा ओम. बस ना बस. तू काय मोठा वकील आहेस बाबा. वाकणार नाहीस हरकत नाही. नमस्कार नाही केलास तरी मी तुला आशीर्वाद देतो ना. आयुष्यमान भव. हा थँक्यू. समीर माझा मुलगा. समीर ब्रदर. हॅलो. नाईस टू मीट यू. मग काय आपलं शेत आहे ना. म्हणजे गावावरनं काही आणलंयच की नाही. कोकण मेवा वगैरे. अरे म्हणजे काय आणलंय ना. अरे कुठे पिशवी कुठे. खाऊची पिशवी दे ना. कसली पिशवी. अरे म्हणजे काय. हा ती पिशवी मी विसरलो बाबा. हा तिच्या विसरला बघ. हा विसरायचं असतं का असं. अरे नको नको मारू नकोस त्याला. पण आमच्याकडची आंबा बर्फी घेऊन जा. पुण्याची खास स्पेशल आहे. आंबा बर्फी घे. आम्ही विसरलो नाहीये. छान लागते. लक्षात ठेवशील. हे घे. नाही आणि वाचन झाल्यावर लगेच गेलास तर मग घाई गडबडीत विसरलो असं नको व्हायला. ठेव ठेव. समीर मग काय काय चाललंय सध्या. ते मी शेतावर जातो. शेतीची कामं बाबांना मदत करतो. त्यांना होत नाही ना आता. आणि आपलं माझं हे चालू आहे ते इम्पोर्ट एक्सपोर्ट. काय ग नाही सांग ना. काय सांगायचं का तुला. नाही तुला काय आठवलंय का. बोल ना बिंदास. ते जुन्या फिल्म्स मध्ये कसं काही नाही सुचलं की मग इम्पोर्ट एक्सपोर्ट सांग. ह्या भाडेकरू आहेत ना इथे. आणि तुम्ही मुलं मुली असे एकत्र तुम्ही भाडेकरू म्हणून राहता इथे. काय रणजित काय आहे. थांब ना. अरे काका तुझा काहीतरी गैरसमज झालाय. हे भाडेकरू नाहीये. ही मधू माझी बहीण आणि ही धनश्री माझी वहिनी. आलेच मी. मी पण आलोच. ओम ओम ओम. थोडा वेळ थांब. माझ्या डोक्यात जाते ते भाडेकरू वगैरे काही बोलतोय. थोडा वेळ सांभाळून घे. नंतर बघूयात ना आपण. आता फार विचार करू नको. आता बस नंतर बघू आपण. वकील आहे ना मोठा. कबूल कसं करणार हे सगळे भाडेकरू आहेत म्हणून. बहीण कुठनं आली. तेच ना. गौरमंगाल काही कळत नाहीये. बघू ना नंतर.
नमस्कार करतो दादा. कसा आहेस? दादा दादा मी बरा आहे. तू कसा आहेस? कसा दिसतोय? अरे तू तर आमच्या सगळ्यात देखणा, म्हणजे सगळ्यांचा आवडता. अजूनही फारसा काही फरक झालेला दिसत नाहीये, म्हणजे दिसण्यात म्हणतोय मी. अरे समीर उभा का आहेस? नमस्कार कर काकांना. काका नमस्कार करतो. अरे ऑल द बेस्ट. कसा आहेस रे? मस्त. बसा. समीर, हाईट मस्त झाली रे तुझी, अगदी बाबांबरोबर आलेला आहेस. हा, थँक्यू. तुम्ही कसे आहात काका? आय एम फाईन. प्रधान सर येतील थोड्याच वेळात. ते आल्यावर मृत्यूपत्राचं वाचन करू. तोपर्यंत भोजन करू काय? भोजन सकाळी 9 वाजता. हो, म्हणजे बाबा सकाळी 9:30 वाजता जेवून बाहेर पडतात आणि आम्ही सुद्धा त्यांच्या बरोबरच जेवतो. मग रात्रीचं जेवण कधी करता? दुपारी 4 वाजता? ए ओम. नाही, तुझी लहानपणीची सवय आहे ही, माहितीये मला. काही झालं तरी आमच्या समीरला बोलायचं. अरे काय आहे हे, हा? अरे 2 वर्षांनी लहान आहे तुझ्यापेक्षा. हा काय आहे? सॉरी, विनोद केला होता. काय वाईट विनोद करायची सवय लागली एकटं राहून. पण आता लॉंग ब्रेक घ्यायचं म्हणतोय. येईन तुमच्याचकडे राहायला. ये ना, काय हरकत नाही, ये ना. सगळं छान आहे तिकडे. हा, ये ये ये. नाश्ता करून घेऊयात? नाही, भोजन नाहीये तयार अजून. तोपर्यंत नाश्ता करून घेऊ. हरकत नाही, चालेल. नाश्ता तर नाश्ता. नाश्ता काय, प्रवास करून दमलोय ना. हरकत नाही. धना, हो, देते मी. रे रणजित, तुमचे प्रधान साहेब येणार तरी कधी? अरे येतील येतील, धीर धर ना. अरे किती वेळ झाला. काय लोक आहेत ही? कशी फॅमिली आहे ना यांची? या ना सर. हॅलो अजित. हॅलो हॅलो. किती वर्षांनी. हाऊ आर यू? फॅन्टॅस्टिक. हाऊ यू? आय एम गुड, आय एम गुड. अरे पण तू आहेस तसाच आहेस रे. तूही? मला वाटतं हल्ली तुझी प्रॅक्टिस खूप जोरात झाली आहे. हा, चेहऱ्यावर अगदी तेज दिसतंय. माझं तेज राहू दे, पण गेल्या काही वर्षात तू काय काय दिवे लावलेस ते सांग ना. तुम्ही एकमेकांना ओळखता वाटतं. हो, तसा मी तुम्हालाही ओळखतो, पण तुम्ही मला ओळखत नाही. कसे आहात आपण? मी बरा आहे, पण तुम्ही मला कसे ओळखता? तुमच्या आईंचं मृत्यूपत्र माझ्याकडे आहे. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे तुम्ही ते प्रधान वकील वाटतं. बरं आहे, बरं आहे. नमस्कार. नमस्कार. आणि हा माझा मुलगा समीर. हॅलो समीर. हॅलो सर. आणि सर ही धनश्री आणि ही मधू. ते नंतर सांगतो. रणजित, कसा आहेस बाबा? ठीक आहे सर.
आय एम रिअली सॉरी, मला उद्या दिल्लीला कामासाठी जावं लागतंय, त्यामुळे तुम्हा सगळ्यांची खूप धावपळ झाली. कॉन सर, डोंट से सॉरी. अरे आय मीन इट ओम. एनिवे, सो नाव टू बिझनेस. ओम, तुझ्या आजीच्या मृत्यूपत्राचं आपण सगळ्यांसमोर जाहीर वाचन करणार होत आज. सॉरी सर. मधु, धनश्री, तुम्ही थोड्या वेळ आतमध्ये बसता प्लीज. सो प्लीज प्लीज. ओम, तुझ्या आजीच्या इच्छेप्रमाणे तुम्ही सर्व वारसदार इथे जमलेले आहात आणि मी एक्झिक्युटर म्हणून इथे आहे. सो आता आपण मृत्यूपत्राचं वाचन सुरू करूया. मी लता पुरुषोत्तम चौधरी, वय 88 वर्ष, राहणार प्लॉट नंबर 38, कृष्णकमल, क्रांती सोसायटी, सहकार नगर नंबर 2, पुणे 411009. या मृत्यूपत्राद्वारे पुढील प्रमाणे लिहून ठेवत आहे. माझे पती पुरुषोत्तम चौधरी यांचं हृदयविकाराच्या झटक्याने अकाली निधन झालं. त्यांच्या जाण्यानंतर आमच्या तिन्ही मुलांनी मला कधीही खिचगंटीत धरलं नाही. त्यांनी केवळ स्वतःचा विचार केला आणि त्यामुळे त्यांच्यात आणि माझ्यात कधीही भावबंध निर्माण होऊ शकले नाहीत. अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत मी आणि माझ्या पतींनी त्यांना शिकवलं, मोठं केलं. अपेक्षा फक्त एवढीच होती की आमच्या उतार वयात त्यांनी आम्हाला वाऱ्यावर सोडू नये. परंतु त्यांचं वागणं हे आधीपासूनच निराशाजनक होतं. माझ्या पतींनी स्वकष्टाने चिपळूणला 40 एकर शेतजमीन विकत घेतली, त्यावर पीक पाणी केलं. पुण्यात व्यापाराच्या चक्रा वाढल्याने माझ्या पतींनी स्वकष्टाने हा पुण्यातला राहता बंगला बांधला. तिन्ही मुलांसकट आम्ही पुण्यात स्थायिक झालो. त्यांची शिक्षण इथेच पूर्ण केली, त्यांची लग्नही इथेच लावून दिली. माझ्या मोठ्या सुनेला मी स्वतः अंगावर घालत असलेले दागिने दिलेले आहेत आणि मधल्या सुनेलाही लग्नानंतर दागिने दिलेले आहेत. रणजितने लग्न केलं नाही, त्यामुळे त्याच्या बायकोसाठीचे दागिने बँकेत लॉकरमध्ये सुरक्षित ठेवलेले आहेत. या मृत्यूपत्राच्या परिच्छेद नंबर 1 मध्ये त्या दागिन्यांचे तपशील नमूद केलेले आहेत. आमचा मुलगा अजित हा हुशार असला तरी त्याच्या दृष्टीने बाकीचे सर्व क्षुद्र होते आणि त्याला सतत आमचा राग यायचा असं वाटायचं. आपल्या बायकोला सोडून त्यांनी त्याच्या असिस्टंटशी विवाहबाह्य संबंध ठेवले. याचा आम्हाला भयंकर मानसिक त्रास झाला. समाजामध्ये अवहेलना सहन करावी लागली. नातेवाईकांमध्ये चिथू झाली. आमच्या नातवाला त्यांनी कशाचाही विचार न करता बोर्डिंगमध्ये घातलं. अत्यंत बेजबाबदार, आत्मकेंद्री वृत्ती असलेला हा मुलगा माझ्या पोटी जन्माला आला याचा खेद वाटतो. आमचा दुसरा मुलगा हाही वायाच गेला असं म्हणावं लागेल. अभ्यासाकडे कधीही लक्ष न देणाऱ्या मुलाला व्यसनं लागली, रेसचा नाद लागला. पैसे चोरणं हा त्याचा स्थायी भाव झाला. लाज आणि भय या भावनांपासून तो खूप लांब गेला. थोडक्यात निर्लज्ज झाला. त्याला कशालाही नाही म्हणताना भीती वाटायची, कारण त्याच्याबद्दल खात्रीच वाटायची नाही. आपण काही बोललो तर डोक्यात राग घालून आम्ही झोपलेलो असताना हा आमचा गळे दाबेल की काय अशी सतत भीती वाटत राहायची. ओ, काहीतरी काय वाचताय तुम्ही? हे सगळं खोटं आहे. अरे पण काय वाचू दे, पूर्ण वाचू दे आधी. बस ही माझी मतं नाहीयेत. तुमच्या आईंनी हे तुमच्याविषयी लिहून ठेवले, ते फक्त मी वाचतोय. म्हणून त्याला शेती करायला आम्ही कायमचा गावी पाठवून दिला.
पण पैशाची गरज आहे असं सांगून त्याने धाक दाखवून जमीन तोडून खायला सुरुवात केली होती. माझ्या आजारपणात त्यांनी मला इस्पितळात येऊन धमक्याही दिल्या होत्या. आपल्या आईच्या जीवावर उठणाऱ्या मुलाबद्दल मी काय बोलू असा प्रश्न निर्माण होतो. माझी कूस इतकी नालायक मुलं निर्माण करण्यात वाया गेली याची खंत वाटते. सगळ्यात धाकटा रणजित हा असून नसल्यासारखाच, आपल्याच विश्वात रमणारा. तसा तो मनाने चांगला आहे. त्याला कधीच वाटत नाही की कुणाचं वाईट व्हावं, पण कुठल्याही कामात त्याचा कधीच काहीच उपयोग होत नाही. जो काही शेवटच्या काळात दिलासा दिलास तर तो आमच्या नातवानी ओमनी. ओमकडे बघत डोळे मिटावं अशी इच्छा मनाशी धरूनच मी हे मृत्यूपत्र लिहित आहे. सगळ्या घराची पुण्याई जणू एकत्र येऊन ह्या पोराचा जन्म झालाय. चिखलात उगवलेलं कमळ म्हणलं तरी वावगं ठरू नये. याच्यावर माझा जीव लागला. हा खरा वंशाचा दिवा, तो लाख मोलाचा आहे. माझ्या कुठल्याही मुलाला माझे पती आणि मी स्वकष्टाने उभी केलेली मालमत्ता मिळू नये असं मला वाटतं. आणि त्यामुळेच ही सगळी मालमत्ता म्हणजेच वर नमूद केलेली 40 एकर जमीन आणि हा राहता बंगला मी ओमच्या नावे करीत आहे. खोटा कागद बनवतोस, खोटा बिल वाचतोयस. अरे तुम्ही सगळे याच्यामध्ये सामील आहात. नाही ते मूर्खाला येतो मागे व्हायचा. नॉनसेन्स. मला तुमच्या प्रॉपर्टीमध्ये काही इंटरेस्ट नाहीये. ओम प्लीज एक्सप्लेन देम. स्वतःच्या आईशीच असे वागले आहेत, त्यांना दुनियेची काय पडली असणार. हो का रे? अरे कालचा पोरगा तू आम्हाला जगायचं कसं हे शिकवणार आहेस? अरे 2 कानफडात वाजवतो तुझ्या, सगळा शहाणपणा बाहेर पडेल तुझा. हो वाजवून तर बघ. नाही तुझ्यात पोरासमोर तुझी उरलेली अब्रू काढली ना तर बघ. आणि एक लक्षात ठेव, आता तू माझ्या घरात उभा आहेस. ओम, माझ्या बाबांशी नीट बोल सांगून ठेवतोय. का काय करशील इथे? काय फक्त तुझाच बाप आहे असं समजू नकोस. रणजित सोड मला. अरे तुझा मोठा भाऊ आहे, मी लक्षात ठेव. सोड. मोठ्या भावासारखा वाघ, मोठा भाऊ आहेस म्हणून, नाहीतर आतापर्यंत बाहेर फेकून दिला असता. तुला काय वाटतं जोर फक्त तुझ्या अंगात आहे? अरे तुझ्या कसं लक्षात येत नाहीये? हे बापले घेत ना, हे दोघंही आपल्याला फसवतायत. अरे हा ओम आहे ना, हा यांच्याकडे काम करतो. इतक्या दिवसामध्ये त्यांनी हे सगळे शब्द फिरवले नसतील कशावरनं? अरे ह्या इस्टेटी मधले काही टक्के हा ओमने त्याला दिले नसतील कशावरनं? अरे बस. एक अपशब्दही काढलास ना यांच्याबद्दल तर तसाच हाकलून देई ना तुला. ओम खूप बोललास. ए काय करशील रे? कुठून मस्ती आले तुझ्या अंगात एवढी? ओम लिव्ह. आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशन मध्ये जातो आणि तुझ्या विरुद्ध कंप्लेंट करतो मी. जा ना जा. पत्ता सांगू पोलीस स्टेशनचा आणि तिथे कोणाला भेटायचं तेही सांगतो. कोणालाही उभं करत नाही ते समोर. कंप्लेंट करणाऱ्याचा चेहराही बघतात ते नीट. तुझा चेहरा बघून लगेच हाकलून देतील तुला. अरे बघू ना कोण कोणाला हाकलताय ते.
अरे टाळूवर चलमुणी खाणार आहे तुम्ही आत सडून सडून मराल तुम्ही या घरावर करणी होईल कुठून कुठून मराल तुम्ही आमचं काय ते आम्ही बघू गेट आउट आय से गेट आउट चल समीर आता पुढची भेट कोर्टामध्ये नाही तुम्हाला खडी फोडायला लावलं ना तर नाव सांगणार नाही